नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 8 जानेवारी 2026। पाहूया टॉप 10 घडामोडी। भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूडमधील निलेश घायवाळ प्रकरणातील गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाप्रकरणी मुरलीधर मोहोळ यांनी थेट आव्हान दिले आहे। या संदर्भात बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की माझ्यावर जे काही आरोप झाले ते सिद्ध करून दाखवा। जर ते सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, मात्र माझ्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनीच संन्यास घ्यावा असा थेट इशारा निलेश घायवाळ यांना दिला आहे। या प्रकरणी चर्चेसाठी मी एका मंचावर यायला तयार आहे असं देखील मुरलीधर मोहोळ म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतली आहे। फडणवीस म्हणाले, या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आता यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही, तसेच स्वतःला ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू असा इशाराही त्यांनी दिला। महायुती मजबूत असून कोणीही स्वतःला ब्रँड मानून समोर आल्यास त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे फडणवीसांनी स्पष्ट केले। आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर 26 जुलैच्या मुंबई पुरावेळी त्यांच्या अनुपस्थितीवरून तीव्र टीका केली आहे। आशिष शेलार म्हणाले की आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचे पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर आहेत। जणू काही आम्हीच मराठी, आम्हीच मुंबई। या अहंकाराला मुंबईकर थारा देणार नाही। ही निवडणूक मराठी संस्कृतीची, महाराष्ट्राच्या विकासाची आणि मुंबईच्या विकासाची असून मुंबईकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत असेही शेलार यांनी स्पष्ट केले। भाजप नेत्या चित्रा वाघ या ठाकरे बंधूंवर चांगल्याच बरसल्यात। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय। गेली 25 वर्ष फक्त भाषणं केली, या व्यतिरिक्त दुसरं काही जमलं नाही असा टोला वाघ यांनी लगावला आहे। मुंबईतील पागडी इमारतीमध्ये मराठी माणूस पिढ्यानपिढ्या अडकून पडला आणि माणसं मेली, पण मराठी म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरेंनी मराठी माणसांसाठी नेमकं काय केलं असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय। मराठी माणसाच्या घरासाठी कोणतेच निर्णय आजपर्यंत घेता आले नाही असं देखील वाघ म्हणाले। मराठी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी अस्मितेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली असल्याचं जाहीर केलं। यानंतर राजकारणातील राजकीय समीकरणं बदलली। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोघांनी एकत्र मुलाखत दिली। दोघांची ही संयुक्त मुलाखत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सिने अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली। या मुलाखतीत मुंबई तसेच महाराष्ट्राच्या निगडीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। दरम्यान मुलाखतीनंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंवर टीकेची तोफ डागली। भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। तसेच महेश मांजरेकरांनी राजकारणात पडू नये असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला। गेल्या अनेक दिवसांपासून मी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं आहे। मी मनसेत असून पक्षाचं प्रामाणिक काम करतोय। आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्यासाठी मी पूर्णपणे काम करतोय असं संदीप देशपांडे यांनी सांगितलंय। जोपर्यंत पक्षाला माझी गरज आहे असे मला वाटते तोपर्यंत मी पक्षातच राहीन, पण ज्या क्षणी मला वाटेल की मी पक्षाचा असेट नाही तर लायबिलिटी झालोय तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन असंही संदीप देशपांडे म्हणाले। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडली जात नाहीये। शिवसेना विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले। दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली। या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। तिलक वर्मा सध्या राजकोटमध्ये विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे। बुधवारी सकाळी नाश्त्यानंतर त्याला अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या। यानंतर त्याने बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये डॉक्टरांशी सल्लामसलत केली। बीसीसीआयच्या एका अधिकृत सूत्राने सांगितले, तिलकला आज सकाळी पोटात प्रचंड वेदना झाल्या। त्याला तातडीने राजकोटमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे विविध तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या डॉक्टरांकडे पाठवण्यात आले आहेत।
भारतीय क्रिकेट संघ 2026 मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय मालिका न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने श्रेयस अय्यरला पूर्णपणे फिट घोषित केले आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. विशेष म्हणजे ही फिटनेस क्लिअरन्स अपेक्षेपेक्षा आधी मिळाली आहे. विजय हजारे ट्रॉफीतील त्याच्या अलीकडील दमदार खेळीने वैद्यकीय पथकाचे समाधान केले आहे. काही दिवसांपूर्वी मराठी कलाकार शशांक केतकर यांनी निर्माता दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निर्मात्याने पैसे थकवले असल्याचा आरोप केला होता. शशांकने या संबंधित काही स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले होते. त्याने व्हिडिओ देखील शेअर केला होता. ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली. या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या कमेंटमध्ये आपापले थकवलेल्या पैशांबाबत माहिती दिली. या प्रकरणात अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या पतीने प्रतिक्रिया दिली आहे. शशांकने टोकाचं पाऊल उचलू नये असं मत प्रशांत लोके यांनी व्यक्त केलंय.